रवींद्र चव्हाण आज दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दिल्लीमध्ये सर्व भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीला ते उपस्थित राहतील। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। संघटनात्मक फेरबदलांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। रवींद्र चव्हाण आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे। संघटनात्मक फेरबदलांवर चर्चा होणार असल्याची सध्या माहिती मिळते। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। ओम, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर आपण पाहिलं असेल भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासह केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नवे चेहरे ऍड केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी देशभरातील भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलवलं असून यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा देखील समावेश आहे। आज दुपारी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली असून यामध्ये संघटनात्मक फेरबदलांसह मंत्रिमंडळातील मोठ्या प्रमाणात जे बदल जम्बो मंत्रिमंडळासंदर्भात केले जाणार आहेत याबाबत चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीनंतर नेमके काय फेरबदल संघटनेसह मंत्रिमंडळात होत आहेत आणि याचा नेमका महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र कायमच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतो आणि यामध्ये फेरबदलामध्ये जर महाराष्ट्रातून एखाद्या नव्या मोठ्या चेहऱ्याला संधी मिळाली तर तो सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असू शकतो। शक्यता अशी देखील वर्तवली जाते की महाराष्ट्रातल्या एका नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांचा दिल्ली दौरा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।